श्रीरामनवमी 2026 मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांची ती 7 दिव्य तत्व जी तुमचे आयुष्य मुळापासून बदलू शकतात. नमस्कार. आपली संस्कृतीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, प्रभू श्रीराम हे केवळ एका युगाचे नायक नसून ते मानवी मूल्यांचा आणि आदर्शांचा महासागर आहेत. जेव्हा जेव्हा जग विखुरले जाते तेव्हा रामरायांचे विचार आपल्याला एकत्र बांधून ठेवतात. आज 26 मार्च 2026 श्रीरामनवमी. या मंगल दिनाचे औचित्य साधून आपण प्रभू श्रीरामांच्या अशा 7 अमूल्य धड्यांचा अभ्यास करणार आहोत, जे तुमचे आयुष्य बदलून टाकण्याची ताकद ठेवतात. जर तुम्हालाही तुमचे जीवन अधिक अर्थपूर्ण आणि यशस्वी बनवायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग प्रभू श्रीरामांच्या दिव्य जीवनाचे रहस्य जाणून घेऊया. 26 मार्च श्रीरामनवमी. प्रभू श्रीरामांचं संपूर्ण जीवन मानवी जीवनासाठी एक आदर्श आहे. त्यातील 7 अमूल्य धडे आयुष्यात परिवर्तन घडवून आणू शकतात. हिंदू धर्मात रामनवमी हा सण अत्यंत पवित्र आणि उत्साहात साजरा केला जातो. गुरुवार 26 मार्च 2026 रोजी येणाऱ्या या मंगल दिनाचे औचित्य साधून प्रभू श्रीरामांच्या जीवनातून मिळणारे काही अमूल्य धडे आपण आपल्या आयुष्यात उतरवले पाहिजेत. प्रभू श्रीराम हे केवळ एक राजे नसून ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. त्यांचे संपूर्ण जीवन मानवी मूल्यांचा, धर्माचा आणि आदर्शांचा एक चालता बोलता ग्रंथ आहे. चला तर मग या 7 सूत्रातून त्यांच्या दिव्य जीवनाचे रहस्य जाणून घेऊया. श्रीरामांचे जीवन. मानवी जीवनासाठी 7 अमूल्य धडे. 1. योग्य कृतीसाठी विलंब नको. कोणतीही चांगली गोष्ट करण्याची इच्छा मनात आल्यावर ती त्वरित पूर्ण करावी. त्यात कधीही विलंब न करावा, कारण योग्य वेळ निघून गेल्यानंतर केलेली कृती निरर्थक ठरू शकते, असे श्रीरामांचे जीवन शिकवते. धर्माचे पालन करताना त्यांनी कधीही संकोच केला नाही. 2. कोणालाही कधीही कमी लेखू नका. जगातील प्रत्येक जीवात काहीतरी विशिष्ट सामर्थ्य दडलेले असते. संकटाच्या काळात किंवा युद्धात आपल्या शत्रूलाही कधीही कमकुवत समजू नये, असे रामायणातून शिकायला मिळते. श्रीरामांनी वानर सेनेच्या मदतीने महाकाय रावणाचा पराभव केला, हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. 3. तुमची गुपिते सुरक्षित ठेवा. या जगात प्रत्येकावर विश्वास ठेवणे चुकीचे ठरू शकते, कारण विश्वासपात्रता ही आजकाल दुर्मिळ गोष्ट झाली आहे. तुमच्या महत्त्वाच्या योजना किंवा गुपिते प्रत्येकासमोर उघड करू नका, तर योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीसमोरच बोला. 4. भक्तीच ही शक्ती. मनापासून केलेली ईश्वर भक्ती आणि श्रद्धा ही सर्वात मोठी शक्ती आहे. ईश्वराप्रती असलेल्या अचल श्रद्धेमुळे आपण अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही साध्य करू शकतो. भक्तीमुळे संकटांचा सामना करण्याचे अथांग बळ मिळते. 5. तुमच्या मूल्यांवर ठाम राहा. कठीण परिस्थितीतही आपल्या तत्वांवर आणि धर्मावर ठाम राहणे महत्त्वाचे आहे. धर्माचे पालन करताना श्रीरामांनी स्वतःच्या मूल्यांची कधीही तडजोड केली नाही. त्यांचे जीवन आपल्याला धर्मपरायणतेचा आदर्श शिकवते. 6. राग किंवा द्वेषात कृती करू नका. राग आणि द्वेष यांसारख्या नकारात्मक भावना माणसाची विचार करण्याची क्षमता नष्ट करतात. या भावनांच्या आहारी जाऊन केलेले निर्णय कधीही योग्य ठरत नाहीत आणि त्याचे परिणाम कधीही भरून येत नाहीत. शांत डोक्याने निर्णय घेणे नेहमीच योग्य ठरते. 7. कृती करण्यापूर्वी विचार करा. घाईघाईने निर्णय घेणे हे अपयशाचे कारण ठरू शकते. कोणत्याही परिस्थितीचे नीट विश्लेषण केल्याशिवाय कृती करू नका. अगदी आपल्या अत्यंत जवळच्या लोकांवर विश्वास ठेवण्यापूर्वीही परिस्थिती नीट समजून घेणे गरजेचे आहे. रामनवमी हा केवळ उत्सव साजरा करण्याचा दिवस नाही, तर श्रीरामांच्या या अमूल्य मूल्यांना आपल्या आयुष्यात उतरवण्याची संधी आहे. त्यांचे जीवन आपल्याला एका आदर्श मानवाचे दर्शन घडवते. रामनवमी निमित्त त्यांच्या या गुणांचे स्मरण करून आपल्या जीवनाला सुखी आणि समृद्ध बनवायचा संकल्प करूया. जय श्रीराम. तर मित्रांनो, हे होते प्रभू श्रीरामांच्या जीवनातून मिळणारे ते 7 अमूल्य धडे. रामनवमी म्हणजे केवळ उत्सव किंवा मिरवणूक नाही, तर त्यांच्यातील राम आपल्या आचरणात आणण्याचा हा संकल्प आहे. तुम्हाला या 7 धड्यांपैकी कोणता विचार सर्वात जास्त भावला? किंवा तुमच्या आयुष्यात तुम्ही कोणता बदल घडवणार आहात? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच सखोल आध्यात्मिक आणि सांस्कृतिक माहितीसाठी आपली संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी विषयासह. तोपर्यंत प्रभू श्रीरामांच्या विचारांनी आपली जीवन समृद्ध करा.
प्रभू श्री रामचंद्र की जय. जय श्रीराम.